केलं. पहिल्याच बॉलवर मुन्ना पिंगळे यांना बाद केला आणि पहिला धक्का बसतोय तो घोडवली जामरूक पंचकृषी संघाला. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. चेतन देशमुख आपला 12वा ट्वेल्थमॅन आमच्याकडे पाठवा लगेच. मचिंद्र गोलंदाजी मार्क बरे. सुलेमान मैदानामध्ये गेला. सीएससी हा संघाचा कॅप्टन आहे. तिसऱ्या क्रमांकाचा हा खेळाडू मैदानामध्ये गेला. पहिला धक्का बघा मचिंद्रने मिळवून दिला आपल्या संघासाठी. मुन्ना पिंगळे ज्याच्या नावावर 6 बॉलवर 6 चौकारचा विक्रम आहे. परंतु हा खेळाडू ऐकणार नाही. कॉपी बुक स्टाईलने मारलेला दर्जेदार फटका हा येतोय षटकार. प्रशांत खांडेकर यांच्या ताळमीमध्ये शिकलेला अनिरुद्ध खांडेकर अगदी पुतण्या मैदानावर जोरदार फटकेबाजी करतोय. कमी वयामध्ये संघामध्ये दाखल झाला आणि तिथून हा खेळाडू अगदी फॉर्म मध्ये आपल्याला दिसून येतोय. 6 चेंडू 6 षटकाराचा विक्रमाला गवसणी घाललेला फलंदाज नॉन स्ट्राईकला आहे तो सुलेमान खान, ज्याने एकाच स्पर्धेमध्ये 2 सलग अर्धशतक ठोकण्याचा मान त्यांनी 2 वेळा मिळवलाय. तो फलंदाज आणि मचिंद्र बॉलर आहे जो विकेट टेकर आहे. हलक्या त्यांच्याकडून ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षकामध्ये थोडस फंबल. एक सिंगल समोर समोर चोरली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 7 वर. जयेश पाटील महडगावचा हा खेळाडू आता 12व्याच्या भूमिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळतोय. त्याचेही मनापासून आम्ही स्वागत करतो. कुस्तीपट्टू आहेत अगदी आणि घोडिवली जामरूकचा मॅनेजर आणि कोच सुद्धा तो एकटाच आहे. रोहन पालंडे सांगितले की ज्यांनी जे जे आम्हाला टेक्निक शिकवले त्या ते टेक्निक आम्ही आता मैदानामध्ये दाखवणार आहोत. गोलंदाज तयार. मचिंद्र पुढचा बॉल ऑफ साइडला केलेला एक्स्ट्रा कव्हर मध्ये मारलेला फटका. एक सिंगल इथे मिळते. मचिंद्रची गोलंदाजी बघा खूप चांगली आहे. रिलीज करण्याची ऍक्शन खूप चांगली आहे. योग्य टप्पा त्यांनी वापरला. त्याला माहिती आहे दोन्ही फलंदाज चांगले आहेत आणि अशा वेळेस त्यांनी टप्पावर भर घातलाय. वेगापेक्षा टप्प्यावर भर घालणं हे क्रिकेटमध्ये फार गरजेचं असतं आणि तेच काम आता तो मैदानामध्ये करतोय. धावसंख्या आहे ती केवळ 8. एक गडीच्या मोबदल्यात. पुढचा बॉल रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न करत होता परंतु प्रयत्न अपयशामध्ये. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे गोलंदाजाकडे आणि त्याचमुळे हा टप्पा. एखादा टेनिस क्रिकेट पासून त्यांनी करिअरला सुरुवात केली असती तर टप्प्यावर त्यांनी भार घेतला नसता, परंतु लेदर क्रिकेटचा अनुभव या गोलंदाजाकडे आहे. समोर टाकलेला बॉल आणि फेकून दिला. अनिरुद्धने आपल्या अनोख्या अंदाजाने मारलेला हा षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने पहिल्या षटकाचा खेळ संपला. यस थँक्यू. 14 धाबा धापलकावर जामरूक पंचकृषी संघ आता मैदानामध्ये करतोय. शेवटचा बॉल खराब पडला आणि खराब बॉलवर अनिरुद्ध खांडेकर जो फॉर्म मध्ये आहे त्या खेळाडूला तुम्ही बॉल अशी टाकतात आणि त्यांनी तो मारलेला फटका आणि या षटकाराच्या साहाय्याने पहिल्या षटकाचा जो खेळ आहे तो संपुष्टात आणला. दुसऱ्या षटकाला आता शुभारंभ केला जाईल. उंचपुरा गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्कवर. प्रतीश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. प्रतीश करवलीचा हा खेळाडू रतीश गोलंदाजी मार्कवर आहे. आमचे निखिल पाटील बघा तर शांत क्रिकेट बघतात. तेही सुद्धा नाराज आहेत. तेही कोच आहेत आणि ते सांगतात आम्हाला की
पहिलं षटक जरी मागणं पडलं तरी रतीश गोलंदाजी चांगली टाकणार. चौदा धावा रतीशची गोलंदाजी. पहिलाच बॉल रतीशचा. वेगाने फेकलेला हा बॉल शॉर्ट दरम्यान आणि गल्लीमध्ये गेलेला बॉल. एकच रन इथं मिळणार. 1 रनच्या मदतीने 15 धावा धावफलकावर. क्रिकेट मधलं मुख्य अस्त्र म्हणजे तुमची गोलंदाजी आणि जर गोलंदाजी जर तुमची चांगली झाली तरच कुठेतरी तुम्ही क्रिकेटमध्ये पुढे जातात असं आपण म्हणतो. कारण मगाशी तुम्ही बघितलं धाकटी पंढरी पंचकृषीने सावरी संघ अख्खा पॅक होता आणि त्या सावरी संघाला त्यांनी परास्त केलं. पुढचा बॉल शॉर्ट प्लेनचा चेंडू उंचीवर भरपूर आहे. नो मॅन लँड क्षेत्रामध्ये पडलेला बॉल. 2 धावा मिळणार दोन्ही फलंदाजांना आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने प्रसाद सर आम्हाला माहिती पुरवत की धावसंख्या पोहोचली 17 या अंकावर. इकू सर या मॅचचा आनंद घेत आहेत. आज ते सुट्टीवर आहेत. आज रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस आणि सुट्टीच्या दिवसामध्ये आज या सावरोली गावामध्ये त्यांनी भेट दिली. पुढचा बॉल योग्य टप्प्याचा वापर. उंचीचा फायदा गोलंदाज बऱ्याच वेळा करतो असं म्हणतात आणि त्याच उंचीचा फायदा मिळवण्याचा आता प्रयत्न या गोलंदाजाकडनं चालू आहे. बघा उंची असली गोलंदाजाकडे तर गोलंदाजाच्या बॉलची उंची दिली जाते आणि त्या उंचीचा फायदा बऱ्याच वेळा गोलंदाजाला होतो जयेश पाटील आणि त्याच माध्यमातून आता गोलंदाजी रतीशकडनं आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुढे टाकलेला बॉल. हेलिकॉप्टर शॉट अप्रतिम. आउट ऑफ द पार्क. बिग 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 सिक्सर येतोय फलंदाज अनिरुद्ध खांडेकर कडनं. यस थँक्यू. जांभरूक गाव काल मला वाटतं टॉप 4 मध्ये टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय. घरच्याच मैदानावर त्यांनी दबदबा आपला सार्थ ठरला. परंतु जांभरूक हा संघ प्रशांत खांडेकर यांच्या नावाने ओळखला जातो. परंतु जास्त भीती प्रशांत खांडेकरची नाही तेवढी भीती अनिरुद्ध खांडेकरची विरोधाकडनं असते. कारण हा ट्रम्प कार्ड आहे जांभरूक संघाचा आणि तो ट्रम्प कार्ड आता मैदानामध्ये चालतोय. शॉर्ट प्लेनचा चेंडू ऑन साइडला केला. मचिंद्र हा चेंडूच्या खाली एक सिंगल मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता परंतु एकच धावसंख्येवर थांबावं लागलं आणि 1 धावसंख्येच्या मदतीने 24 धावा धावफलकावर लागल्यात. कालच्या दिवसामध्ये 16 चेंडूमध्ये 64 धावसंख्येची खेळी अनिरुद्ध खांडेकरने केले. भरपूर फॉर्म मध्ये आहे. मागचा शॉट तो हेलिकॉप्टर बघितला तर खूप चांगल्या प्रकारे टायमिंग वर मारलेला फटका होता परंतु यावेळेस टायमिंग नाही. बॅटीला स्टॉपेज लागून विकेट जाते मैदानात सुलेमानची आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आहे ती 24 वर. यस थँक्यू. रोहन पालंडे नवीन बॅट्समन गोडवली गावाचा हा खेळाडू मैदानामध्ये जातोय. रोहन पालंडे दुःखापतग्रस्त आहे परंतु संघासाठी त्यांनी बऱ्याच वेळा योगदान चांगलं दिलंय. जसं आपण एक व्हिडिओ व्हायरल पाहिली होती जयेश पाटीलची. पाय मुरगटला होता अगोदरच्या बॉलला आणि त्यानंतर आपल्याला स्वतःला भक्कम केलं आणि त्यानंतर मिळवलेली विकेट ती व्हिडिओ आपण व्हायरल बघितली होती. आणि तसंच कुठं आता सगळे खेळाडू दुःखापतग्रस्त नंतर कमबॅक चांगल्या प्रकारे करतात तसंच जयेश पाटीलने केलं होतं आणि तोच जयेश पाटील आता 12व्याच्या भूमिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाजी मार्कवर येतोय. चेतन देशमुख स्वतः कॅप्टन नारंगी संघाचा हा कॅप्टन
आणि या टीमचा सुद्धा कॅप्टन आहे. अनिरुद्ध खांडेकर अजून मैदानात आहे. 24 धावा धापलकावर लागल्यात. 12.00 ची सरासरी आतापर्यंत राखले त्या टीमने आणि आता चेतनला चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. पहिलाच बॉल चेतनचा रिलीज करण्याचे ऍक्शन खूप चांगले आहे. असे गोलंदाज कमी प्रमाणात आम्हाला पाहायला मिळतात. एकच धाव मिळते अनिरुद्ध खांडेकरला. रोहन पालंडे आता स्ट्राईक एंड वर पहिला बॉल आपला खेळेल. 25 धावा धावफलकावर लागताना पहिल्यांदा बॅटिंग करत असणारी टीम घोडवली जांभरूक पंचकृषी टीमची. पुढचा बॉल मचिंद्रच्या बाजून गेलेला हा बॉल चौकार येतोय आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली 29 वर. येस थँक्यू. चेतन देशमुखच्या गोलंदाजीवर आक्रमकता दाखवताना रोहन पालंडे. शॉर्ट प्लेनचा बॉल थोडीशी उंची कमी राहिली. अगदी एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉलच्या साह्याने धावसंख्या आहे ती 29 वर. मचिंद्रची षटक आपण पाहिलं. पहिलं षटक मचिंद्रने टाकलं होतं. 14 धावसंख्येचं दुसरं षटक टाकलं रतीश जो खरेवेलीकडनं बिलॉंग करतो त्यांनी टाकलं आणि तिसरं स्वतः कॅप्टन नारंगी गावचा हा खेळाडू आता गोलंदाजी मार्गवर. पुढे टाकलेला बॉल गॅप मधून काढलेला हा बॉल आहे परंतु क्षेत्ररक्षकाने पकडलेला वायडिश लॉकअप मध्ये हा बॉल. एकूण 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ते 31 वर. जशी धावसंख्या जयेश पाटील पाहिजे होती टीमची कारण सुरुवात चांगली झाली होती 14 धावसंख्येने. त्यानंतर आता लगाम लावण्यात यश मिळवले चेतन देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांना. पुढचा बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारलेला बटका. चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावसंख्येसाठी. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 34. 35 रन इथं धावफलकावर. सर्व खेळाडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये असलेले सर्व खेळाडू फॉर्म मध्ये आणि त्या खेळाडूंच्या विरोधात तुम्हाला 60-65 धावसंख्येचं समीकरण राखावं लागेल. परंतु रोहन पालंडे कॅप्टन इनिंग करताना इथे षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 41 वर. फुलटॉस बॉल हवेत जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेट.
मागची ग्रे कलरची ज्युपिटर आहे ती ग्रे कलरची ती. आडव्या बॅटरीतून मारलेला फटका लॉगआउट मध्ये हा फटका येतो. एक सिंगल इथं मिळते. सिंगलच्या मध्ये तिने धावसंख्या पोहोचली ती 54. 54 रन जांभरू गोडवली पंचकृषीचा. एक षटकारला अनिपला 500 रुपयाचा पारितोषिक सुलेमान खान कडनं. जर मारलं नाही तर 500 रुपये कमिटीमध्ये जमा. हे नियम आहे त्या कमिटीचे. ऑन साइडला मारलेला फटका अप्रतिम क्षेत्ररक्षण. ट्राय केली करारतांनी इथे रन वाचवण्यासाठी. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावसंख्येच्या मैत्रीने 56 धावा धावफलकावर 57 धावसंख्येचं टार्गेट फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. तर या ऐकूया 24 चेंडू 57 धावा कशा होणार. आणि जाऊया आपण तुषारजी धुमाळ सरांकडे. आणि त्या अगोदर ऐकूया सुंदर असं संगीत.
धन्यवाद मयुरेश. धावफलकावरती धावा आल्या त्या 24 चेंडूच्या समाप्तीनंतर 56. आता पाठला करायचा आहे तो टीम एमपीएल विभाग या संघाला 57 धावांचा. 24 चेंडू मध्ये 57 धावा कशा पद्धतीने घेतल्या जाणार या मैदानावरती. मैदानाचा भौगोलिक विचार केला तर चारी बाजूला आपण बघतोय जवळ चौकार षटकारांची आतिश बांधणारे हे सर्व खेळाडू आहेत. पण अशा वेळी गोलंदाजाचा सामना करताना कशा ताकदीची फलंदाजी करणार. सलामीची जोडी एमपीएल विभागामधली आपल्याला पाहायला मिळते राकेश गायकर आणि त्याचबरोबर केतन देशमुख. 24 चेंडू 57 धावांचं हे आव्हान सहज पूर्ण केलं जाणार का या आव्हानाला रोखण्यामध्ये गोलंदाजाला यश येते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋषिकेश कर्णुक अर्थातच जांभरूक पंचक्रोशी विभागातील हा एक अतिशय दर्जेदार खेळाडू आहे. लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव, बऱ्याचशा शृंखलेमध्ये आपल्या नावाची छाप सोडणारा हा गोलंदाज यावेळेस पहिल्या क्रमांकावरती त्याचा वापर केला जातो संघाच्या कर्णधाराच्या माध्यमातून. पण अशा वेळी येणारे 24 चेंडू कशा ताकदीचे फेकले जाणार गोलंदाजाच्या माध्यमातून, येणारे 24 चेंडू कशा पद्धतीने खेळले जाणार फलंदाजाच्या माध्यमातून हे पाहण्यासाठी ऐकण्यासाठी नक्कीच मैदानामध्ये जाऊया. आपण त्या ऐकूया एक सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे मावली. पहिला चेंडू यावेळेस गोलंदाजाच्या माध्यमातून राकेश मात्र यावेळेस पहिल्या चेंडूवरती चूक करतोय आणि या चुकीला माफी नाही. अर्थातच पॅडची हलकीशी कडा घेतली आणि यष्टिरक्षक सुलेमान टिपलेला झेल. पहिला आदरा टीम एमपीएल विभागातील या खेळाडूच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली गोलंदाज ऋषिकेश कर्णुक यानं, ज्यानं आपल्या नावाची छाप सोडली. पहिल्या चेंडूवरती तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय विजयला आपण बघतोय जबाबदारी आता घ्यायची खांद्यावरती. अशा वेळी 23 चेंडूचा खेळ बाकी आहे. करायच्या 57 धावा आल्या षटकारानं खातं खोललं विजयनं, ज्याच्या नावातच बरंच काय आहे त्याने ते सिद्ध केलं. एक मोठा फटका, अर्थातच 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर 2 चेंडूचा खेळ संपलाय. एक गडी बाद, 6 धावा 6 धावफलकावरती आहेत. अजून येणारे 22 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 51 धावांची. विजय अतिशय दर्जेदार चेंडू. यावेळेस आपण बघतोय पंचांकडे दात मागितली गेली, पंचांनी ही अपील नकारली. पंच म्हणजे या मैदानावरती क्रिकेटच्या खेळामधील दुवा, अर्थातच देव म्हणून ज्यांची ओळख, ज्यांनी ही अपील नकारली. गोलंदाज ऋषिकेशनं मात्र हा चेंडू सुरेख फेकला होता. पण येणारा चेंडू संदीप बरोबरीची. यावेळेस कव्हर पॉइंट क्षेत्रावरनं चेंडू उडवलाय. चेंडू थांबणार नाही, गोळीच्या वेगानं चेंडू आर पार, कडक चौकार. धन्यवाद डीजे. धावफलकावरती या 4 धावांच्या बरोबरीनं 10 धावा पूर्ण होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा घुटना टेक, तमाशा देख. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, दंदन 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 दंदन, खणखणीत चौकार.
विजय ज्याच्या बॅटची कला त्यानं सिद्ध केली, बॅक टू बॅक 2 मोठे फटके ज्याच्या बाजूने पाहायला मिळाले. तर फलंदाज विजय भोईर व्हीएमपी टीमचा एक मोठा विस्फोटक खेळाडू म्हणून नावारूपाला आलाय, ज्याच्या माध्यमातून सातत्यानं मोठे फटके खेळले जात आहेत. जर्सी क्रमांक 10 अर्थातच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा हा आकडा या नावाची जर्सी घालून मात्र सुरेख कामगिरी करतोय. यावेळेस लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू आपण बघतोय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, चेंडू उचलला, फेकला, तोपर्यंत मिळतीये एक धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, एक गडी बाद. 15 धावा धावफलकावरती 57चा पाठला होतोय. पहिला गडी जो बाद झाला तो राकेश गायकर या नावानं हा गडी तंबूच्या आसरेला परतला. पण यावेळेस खेळपट्टीवरती खेळणारे 2 खेळाडू आहेत, विजय भोईर आणि त्याचबरोबर केतन देशमुख. केतनना अजूनही चेंडूचा सामना करता आला नाही, तो नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळाला. पण या षटकामध्ये कदाचित त्याच्या वाटेला काही चेंडू येऊ शकतात. विजय मध्ये क्षमता आहे सातत्याने या मैदानावरती अभिराज्य करण्याची, पण पुन्हा एकदा केतन नॉन स्ट्राईक एंड वरती असेल आणि स्ट्राईक एंड वरती आपण विजयला पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिरुद्ध खांडेकर याला आपण पाहतोय. घोडोली जांभरूक पंचकृषीतील हा एक गुणवंत खेळाडू आहे. अष्टपैलू दर्जाची कामगिरी नेहमी सातत्याने त्याच्या माध्यमातून होत राहिली आहे. पण अशा वेळी मैदानावरती हातात ठेवलेले कर्णधारांना चेंडू कशा पद्धतीने तो हाताळणार आणि स्ट्राईक वरती एक मोठा फलंदाज त्याच्या मनगडातली ताकद त्यानं पहिल्या षटकामध्ये सिद्ध केली. धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 15. या षटकातील हा पहिला चेंडू, पुन्हा एकदा जोरकस बॅट फिरवली जाते. बॅटचा आणि चेंडूचा यावेळेस संपर्क झाला नाही, चेंडू गेला निर्धाव. यावेळेस शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, चेंडूला झेल स्वरूपात पकडलं जातंय. विजयच्या पारीचा अंत इथेच होतोय. अर्थातच विजय बाद झालाय. आता मात्र टीम व्हीएमपी संघ थोडासा अडचणीत सापडताना धन्यवाद डीजे. विजयनं शॉट पारी खेळली, फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 चौकार, त्याचबरोबर एक सिंगल त्याच्या मदतीने आपण पाहिलं. धावा धावफलकावरती लागल्या त्या टोटल 15 धावांची लाजवाब इनिंग आपण पाहिली. त्याची धारदार इनिंग मी म्हणेल. आता मात्र आपण धावफलक विचार केला तर 2 गडी 15 ही स्थिती पाहायला मिळते. 17चा पाठला होतोय. 2 बंधू आता खेळपट्टीवरती आहेत, केतन आणि चेतन ही जोड सगळे आपल्याला पाहायला मिळते. अनिरुद्धचा यावेळेस हा चेंडू केतननं मात्र बॅट वरती घेतलाय, क्षेत्ररक्षकानं केली चूक. दीपक कर्णुक मात्र यावेळेस निराश असतील. अर्थातच चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येणं अपेक्षित असेल. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. तर 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 19. आणि पुढच्याच महिन्यात अर्थातच फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये 19 तारखेला थाटामाटामध्ये एक नवीन जोशामध्ये, एक नवीन उमेदीमध्ये कोविड-19च्या या युद्धाच्या काळामध्ये आपण बघतोय राजाची जयंती साजरी होईल. अर्थातच त्या जयंतीच्या शुभेच्छा मी आधीच सर्वांना देतो. वळतोय मैदानामध्ये. आता मात्र गोलंदाजानं केले कमबॅक. निर्धाव चेंडूची झाली सांगता. या षटकातील हा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॅटचा प्रयत्न आहे. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. फिरोज ज्याच्या हातामधनं हा चेंडू सुटणार नाही. आणखीन एक खतरा व्हीएमपी संघाला.
धन्यवाद डीजे. नौका फलंदाज प्रसाद यावेळेस नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. यावेळेस हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं फलंदाज चेतननं. यावेळेस हा चेंडू गेला निर्धाव. हॅलो हॅलो. तर धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 19 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. 57चा पाठला होतोय. अशा वेळी मैदानामध्ये दाखल झालाय प्रसाद. जो स्ट्राईक एंड वरती असेल आणि चेतन नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. आणि तिसऱ्या षटकासाठी आता मात्र घोडोली जामरूक या विभागातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच पंचकृषी विभागातील हा एक खेळाडू आहे फिरोज. आपल्याला याला पाहायला मिळतोय जो पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. उजव्या हाताचा गोलंदाज यावेळेस कशा पद्धतीने चेंडू फेकतोय. गरज आहे शेवटचे 12 चेंडू आणि 38 धावांची. शेवटचे 12 चेंडू 38 धावा. 38 धावा शेवटचे 12 चेंडू. गोलंदाज तयार. यावेळेस सुरेख चेंडू बॅक टू बॉलर चेंडू अडवला जातोय. समीकरण बदललं. शेवटचे 11 चेंडू 38 धावा. एकीकडे VMPL तर दुसरीकडे घोडोली जामरूक पंचकृषी विभाग. अर्थातच मच्छिंद्र पाटील विरोधात रोहन पालांडे. यावेळेस जोरकस फटका खेळला जातो. लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर चेंडू गेला. क्षेत्ररक्षकाला सलामी देत 4 धावांसाठी प्रसादच्या बॅट बद्दल चौकार. धन्यवाद डीजे. या 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. माझे साथी गुणलेखक मला सांगतायत 57चा पाठला होत असताना 23 धावा धावफलकावरती प्रसाद त्याच्या मनगाडीची ताकद ज्यानं सिद्ध केली. येणारा चेंडू फिरजच्या माध्यमातून कशा पद्धतीने टाकला जाईल याकरता मारत पुन्हा एकदा मैदानामध्ये. हा चेंडू आखूड टप्प्याचा होता. डीप पॉइंट क्षेत्राच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल पाहायला मिळाला. चेंडू गेला कडक सीमारेषा पार. षटकार. आल्या त्या 29 प्रसाद पाटील. हा मात्र बरसतोय. फिरोज तो थोडासा आता विचार करेल येणाऱ्या चेंडूवरती कशा पद्धतीचा चेंडू फेकणार फिरोज. यावेळेस चेंडूला गती जास्त होती. भन्नाट वेग पाहायला मिळाला. ताकद कमी पडली. प्रसाद मात्र या चेंडूवरती घेतोय 1 धाव. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती होईल वाढ. टोटल धावफलकावरती धावा जोडल्या गेलात 30. अजूनही विजयासाठी गरज असेल ती 27 धावांची. VMPL विभाग विरोधात घोडोली जामरूक. अर्थातच हा पंचकृषी विभाग एकमेकांच्या विरोधात खेळ करतोय. 16 आहे राष्ट्रवादी पुरस्कृत माजी आमदार चषकाचा, ज्या चषकामध्ये आता मात्र खेळ रंगतोय. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी नियम क्रमांक 22 चा वापर करताना राज घोसाळकर दर्शवतात. हा चेंडू स्वेर आहे जे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका धावेनं होईल वाढ. 31 हा आकडा पूर्ण झालाय. अजूनही येणारे काही चेंडू आहेत ज्याच्यामध्ये करायच्या त्या 26 धावा. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांना कसरत करावी लागते. स्वेर चेंडूचा इशारा पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू स्वेर फेकलेत गोलंदाज फिरोजनं.
अशा वेळी फिरोज वरती एक मनोवैज्ञानिक दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा दडपणाखाली गोलंदाज करतोय. अशा वेळी माइंड सेट केलंय. आपल्या बॅटची मोहर, आपल्या बॅटची छाप सोडणारा फलंदाज स्ट्राइक एंड वरती उभा आहे चेतन देशमुख. यावेळेस सरळ बॅटनं चेंडू गोळीच्या वेगाने जातोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. एक धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 33 धावा धावफलकावरती आहेत. याकरता आपण बघतोय 3 महत्वाचे गडी मात्र तंबूच्या आसरेला परतलेत. 57चा पाठलाग होत असताना येणारा चेंडू स्ट्राइक एंड वरती प्रसाद. यावेळेस पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. लाईन लेंथ बिघडली गोलंदाजाची. सातत्यानं आपण पाहतोय गोलंदाज मात्र दिशाहीन गोलंदाजी करताना या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं गोलंदाजाच्या माध्यमातून 3 स्क्वेअर चेंडू फेकले गेले. अवंतर धावा खर्च झाल्यात. 1 चौकार, 1 षटकार, 1 सिंगल, त्याचबरोबर 3 स्क्वेअर, पुन्हा एकदा 1 सिंगल, अशा पद्धतीने खेळ झाला. आता येणारा चेंडू यावेळेस प्रसादला मात्र बॅट वरती घेता आला नाही. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. बॅटच्या स्वरूपामध्ये ही धाव आले. पंच आम्हाला दर्शवतो. पंच चाणाक्ष आहेत. बघा दुपारची वेळ आहे, असं वाटलं होतं जेवण करून कदाचित त्यांना झोप आली असेल, पण पंच हुशार आहेत. अंकेश तांबडे मला सांगतात बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे राज घोसाळकरला आणि त्याच्याच ताकदीच्या जोरावरती त्याला पंचाची भूमिका पार पाडायला दिली आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 35. येणारे शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 22 धावांची. शेवटचे 6 चेंडू 22 धावा. 22 धावा. तर वाशिवली संघाच्या कर्णधाराला आणि पाली संघाच्या कर्णधाराला विनंती, आपण नाणेफेकीसाठी लगेचच अतिथी कक्षाच्या समोर यायचंय. पाली संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर वाशिवली संघाच्या कर्णधाराला आमंत्रण केलं जात आहे का आपण नाणेफेकीसाठी यायचंय. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज वापरला जातोय सुधीर तांडेल. नक्कीच सुधीर तांडेल नेहमी नाव ऐकलं आपण. एक्सप्रेस म्हणून ज्याच्या नावाची गणना केली झाली आहे ते आता आपल्यात नाहीयेत, पण त्यांच्या आठवणीला आपण उजाळा देऊया. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या शुक्लेमध्ये ज्यांनी डाव्या हाताने गोलंदाजी केली, फलंदाजांना फसवण्याचं काम केलं, आपल्या मोहात अडकवण्याचं काम केलं, तेच ते सुधीर तांडेल आता या जगामध्ये नाहीयेत, पण त्याच्या आठवणी कायम राहतील. कारण की त्यांनी केलेली कामगिरी ही सातत्यानं आपल्याला आठवेल. आपण एक दिवस असं काम करा, आपलं 100 दिवस नाव होईल. आणि त्याचेच धावतं उदाहरण सुधीर तांडेल याच्या नावाने पाहायला मिळते. यावेळेस या सुधीर तांडेलला टाकलेला चेंडू, एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला नाही. फलंदाज बाद होते प्रसाद पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. तर नौका फलंदाज जर्सी क्रमांक 17 साहिल कचरे मैदानामध्ये जातोय. 6व्या क्रमांकावरती धावफलकावरती धावा आहेत त्या 36. 57 धावांची गरज आहे. उर्वरित काही चेंडू आहेत, आता या धावा पूर्ण करायच्यात. यावेळेस आपण बघतोय भन्नाट वेग आणि त्याच ताकदीनं बॅट फिरवली गेली. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. यावेळेस उर्वरित काम केलं यष्टीरक्षकानं. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. सुधीर तांडेल मॅन फ्रॉम चांबरू पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस आडव्या बॅटनं फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर चेंडू गरंगळत कडे 4 धावांसाठी चौकार. डीजे धावफलकावरती धावा लागल्या चौकाराच्या मदतीनं 40. उरलेत शेवटचे 3 आणि करायच्यात 17 धावा. आणि लागोपाठ या 3 चेंडूमध्ये 17 धावा पूर्ण जर झाल्या, निखिल पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. म्हणजे लागोपाठचे 3 षटकार आता येणं अपेक्षित असेल. वाशिवली संघाच्या संघनायकाला शेवटच्या अंतिम पुकार.
दादाच हे 3 चेंडू संपायच्या आधी जर आपण इथे उपस्थित झाला नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. सुरे एक चेंडू होता ज्या चेंडूला सन्मानपूर्वक या चेंडूवरती मिळते माध्यमातून एक मदत धावफलकावरती धावा लागल्या तर टोटल 41 धाबा धावफलकावरती. बीएमपीएल विभाग जो पहिल्या 2 षटकामध्ये थोडीशी आगेकूच करत होता त्यानंतर येणाऱ्या 2 षटकामध्ये पंचक्रोशी घोडुली अर्थातच या विभागातील या खेळाडूंनी थोडेसे माघारी ठेवले. आता मात्र पूर्णपणे वर्चस्व सिद्ध केले ते या सामन्यामध्ये जामरुक पंचकृषी विभागातील या खेळाडूंनी. या चेंडूवरती आलेल्या 4 धावा धावफलकावरती पूर्ण होतात 45 धावा. डीजे यावेळेस पडल्यानंतर चेंडू सरळ विसावलाय रक्षकाच्या हातामध्ये. या चेंडूवरती विजयी संपादन केलाय जामरुक पंचकृषी विभागातील या खेळाडूंनी आणि पराभूत केलंय ते बीएमपीएल विभागातील खेळाडूंना. यानंतरची होणारी मॅच वाशिवली विरोधात पाली. 2 संघाचे कर्णधारांना विनंती का आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. पाली संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. वाशिवली संघाच्या संघ नायकाला विनंती आपण यायचंय. डीजे धन्यवाद. तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच डांगा चेंडू मध्ये 23 धावांची लाजवाब खेळी. त्याचबरोबर एक षटक हाताळलं. 4 धावा खर्च करताना 2 विकेट ज्याच्या नावावरती आहेत तो ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट अनिरुद्ध खांडेकर जामरुक पंचकृषी विभागातील एक सुंदर खेळाडू त्याला मिळते मॅन ऑफ द मॅच. तर सन्माननीय पाहुण्यांना विनंती आपल्या शुभ असते जयंतदादा तटकरे यांना विनंती असेल तुमच्या शुभ असते आपण अनिरुद्ध याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊया. तर अनिरुद्ध याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचं. ट्वेंटी4 युएनच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक आनंद घेत आहेत. अनिरुद्ध मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय आणि त्या अनिरुद्धचं छायाचित्रीकरण केलं जात आहे. अनिरुद्ध येणाऱ्या काळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यानंतरची एक बिग फाईट एक बिग लढत वाशिवली विरोधात पाली या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. निश्चित नाणेफेकीचं कौल केलं जात आहे आणि हे नाणेफेकीचं कौल करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय संतोषजी बैलमारे साहेबांना आपल्या शुभ असते. या पुढील होणाऱ्या सामन्यासाठी आपण नाणेफेकीचं कौल करायचं आहे. बरोबरीनं समालोचन करायला अशी अपेक्षा दर्ज करतो. घेऊन जातो एक सुमधुर संगीताकडे जिथे डीजे ऑपरेटर मात्र या गाण्यानं या मॅचचा आरंभ करतील. टॉस झालाय. टॉस जिंकलाय टीम वाशिवली संघानं. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. जय मल्हार वाशिव हा संघ आता मैदानामध्ये खेळ करेल. त्याच विरोधात पाली संघाला आपण पाहणार आहात.